बॉलिवूडमध्ये जेव्हा जेव्हा शक्तिशाली महिला पोलीस अधिकाऱ्याचा उल्लेख होतो तेव्हा शिवानी शिवाजी रॉय हे नाव डोळ्यांसमोर सर्वात आधी येतं. मर्दानी या सिरीजचा तिसरा भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यावेळी राणी मुखर्जीने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की अभिनयासाठी केवळ शब्दांची नाही तर डोळ्यांतील ठिणगीची गरज असते. हा चित्रपट निव्वळ एखादी गुन्हेगारी कथा नाही तर ती समाजातील त्या सडक्या व्यवस्थेवर ओढलेला ताशेरा आहे, जिथे गरिबांच्या मुलींचे प्राण केवळ एक आकडा बनून राहतात. चित्रपटात जेव्हा राणी आई शपथ म्हणते तेव्हा तो फक्त एक डायलॉग नसून ती अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली एक शपथ वाटते. हा लढा केवळ गुन्हेगारांशी नसून सत्ता आणि पैशाच्या जोरावर चालणाऱ्या असंवेदनशील सिस्टमशी आहे. कथानकाची मांडणी अत्यंत संवेदनशील विषयावर आधारित आहे. शहरातून लहान मुलींचं अपहरण होण्याचं सत्र सुरू होतं. तपासाची सुई जेव्हा 8 ते 9 वर्षांच्या मुलींवर स्थिरावते तेव्हा समोर येणारे सत्य काळजाचा थरकाप उडवणार आहे. बेपत्ता मुली, मानवी तस्करी आणि या सर्वामागे असणारा अम्मा नावाचा क्रूर चेहरा अशी या सिनेमाची गुंफण आहे. मल्लिका प्रसादने साकारलेली अम्मा ही व्यक्तिरेखा इतकी भयानक आहे की तिचा पडद्यावरचा वावर तुम्हाला अस्वस्थ करतो. एका बाजूला प्रभावी लोकांच्या मुलांसाठी धावणारी यंत्रणा आणि दुसरीकडे 93 बेपत्ता मुलींचा शोध घेणारी शिवानी रॉय यांच्यातील संघर्षातून हा चित्रपट उभा राहतो. राणी मुखर्जीने या भूमिकेत मेकअप पेक्षा मेहनत आणि चीड जास्त प्रभावीपणे मांडली. तिची ऍक्शन जितकी दमदार आहे तितकाच तिचा भावनिक संयमही प्रेक्षकांना भावतो. तांत्रिक दृष्टिकोनातून पाहिलं तर दिग्दर्शक अभिराज मीनावाला यांनी वास्तवाचं भान राखत चित्रपट चित्रित केलाय. जरी मध्यंतरामध्ये सिनेमाचा वेग थोडा मंदावतो किंवा काही ठिकाणी व्यावसायिक सिनेमाचे हिरोइझम प्रकर्षानं जाणवतं, तरी राणीचा अभिनय सर्व उणिवा झाकून टाकतो. ऐगिरी नंदिनी या पार्श्वसंगीतामुळे सिनेमात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, जी शिवानीच्या लढ्याला दैवी शक्तीशी जोडते. मर्दानी 3 हा चित्रपट केवळ मनोरंजन करत नाही तर तो प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम करतो. समाजातील क्रूर वास्तव आणि त्याविरुद्ध उभी ठाकलेली एक रणरागिणी पाहण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघण्यासारखा आहे. तुम्ही हा चित्रपट पाहिला का? आणि जर नसेल पाहिला तर तुम्ही कोणासोबत आणि कधी हा चित्रपट पाहायला जाताय कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.